नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत. आज आपण घेऊन आलो आहेत आनंदी जीवनाचे मार्ग. या आनंदी जीवनाच्या मार्गामध्ये आजचा विषय जो आहे तो आहे व्यक्तीचे पंचेंद्रिये आणि त्यापासून जे अनुभव घेतलेत त्यावर जर नियंत्रण असेल किंवा घेणार आहोत त्यावर जर नियंत्रण असेल तर नक्कीच आयुष्यात व्यक्तीला सुख मिळतं. तर मित्रांनो, आपण पाहतो की आपण जे पंचेंद्रिय म्हणतो तर ते पंचेंद्रिय जे आहेत ते सर्वांनाच माहिती आहेत, परंतु ह्या पंचेंद्रियाचा एक जे गृहीत धरलेलं जे 6वं इंद्रिय मन, त्या मनावर या पंचेंद्रियाचा परिणाम होतो. जसं की पंचेंद्रियामध्ये डोळा आहे, कान आहे, नाक आहे किंवा तुमची जीभ आहे, त्वचा आहे. आता पहा, या पंचेंद्रियाचा एकामेकाशी संबंध कसा असतो याचं छोटंसं एक उदाहरण देतो तुम्हाला. एखाद्या मित्रानं तुम्हाला सांगितलं की अरे खूप आजचा मेनू खूप चांगला आहे जेवणाचा, तर आपण काय करतो की पहिली गोष्ट कान ह्या पंचेंद्रियांना ऐकतो. दुसरी गोष्ट त्याची आतुरता झालेली असते की आज जेवणाच्या मेनूमध्ये नेमकं काय आहे, तर त्याच्यासाठी आपण पाहण्यासाठी तिकडे जातो, म्हणजे आपण डोळ्याचा वापर करतो. त्याच्यानंतर तिथला श्वास घेतो आपण, आणि म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वास येतो एखाद्या गोष्टीचा किंवा त्याच्यामध्ये काही मसालेदार असेल किंवा काही गोड असेल, काही तिखट असेल, ही आपण त्याची अनुभूती घेतो श्वसन इंद्रियाद्वारे, आणि मग त्यावेळेस ठरवतो की आपल्याला खायचं का नाही खायचं. त्याद्वारे जर तुम्हाला जर चांगली अनुभूती आली असेल तर आपण लगेच जिभीचे जो चोचले असतात त्या चोचले पुरवण्यासाठी तिथे जातो आणि ती गोष्ट आपण खातो जी तुम्हाला आवडेल ती. ज्यावेळेस हे पंचेंद्रिय अशा प्रकारे एकामेकाला आदेश देतात त्यावेळेस त्याचबरोबर तुमचं मन ठरवत असतं की या पंचेंद्रियानं ज्या पद्धतीनं अनुभूती घेतली त्यानुसार तुमच्या मनाचं स्थैर्य ठरतं. आणि जर यानं चुकीचा अनुभव घेतला तर तुमचं मन हे अस्थिर होतं, आणि जर अनुभव चांगला घेतला तर तुमचं मन हे स्थिर राहतं. म्हणजे जर मन अस्थिर राहिलं तर तुम्हाला नक्कीच दुःख होतं, आणि जर मन स्थिर राहिलं तर तुम्हाला नक्कीच आनंद मिळतो. असा ही गोष्ट असते. आता जर आपण पाहितलं तर खरं अशी गोष्ट आहे की हे जे पंचेंद्रिय येतं यांची किंमत नाही आहे. म्हणजे किंमत याच्या अर्थानं नाही आहे, अमूल्य असं महत्त्व आहे. आणि हे महत्त्व का आहे तर निसर्गानं तुम्हाला समजा एखादा डोळा बदलायचा आहे, कान बदलायचे, जीभ बदलायची, तर याच्यासाठी अफाट खर्च लागतो. परंतु निसर्गानं तुम्हाला हे फुकट दिलंय, फ्रीमध्ये दिलंय. याचा जर वापर तुम्ही योग्य केला आणि याला जर नियंत्रणात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला सुख मिळतं. त्याचं काही एक उदाहरण सांगतो की तुम्हाला डोळ्यानं बघण्यासाठी ही सगळी सृष्टी जी आहे ती चांगली बघण्यासाठी तुम्हाला डोळे दिलेत. मग ह्या डोळ्यानं जर चांगलं जर पाहिलं तर तुम्हाला दुःख व्हायचं कारणच नाही आहे. दुसरी गोष्ट, कानानं भलत्या सलत्या गोष्टी भरपूर लोकांना ऐकायच्या सवय असतात. तुम्ही जर असं ठरवलं की आता हे श्रवण जे करायचंय ते चांगल्याच गोष्टीचं श्रवण करायचंय तर नक्कीच तुम्हाला सुख मिळतं. तुम्ही जर असं ठरवलं की जे चमचमते पदार्थ आहेत, तेलकट आहेत, तिखट आहेत किंवा असे हवेहवेसे वाटणार आहेत, याचा जो आपल्याला गंध घ्यायचा आहे तो जरा थोडासा दूर ठेवला आणि जिभीचे चोचले जर थोडे बाजूला ठेवले तर नक्की तुमचं मन स्थिर राहतं आणि तुम्हाला आनंद मिळतो. म्हणजे पहा, हे इतके अमूल्य आणि किमतीवान अवयव आणि पंचेंद्रिय आहेत की जर तुम्ही डोळ्याची किंमत ही फक्त आंधळ्या व्यक्तीलाच माहिती असते. तुम्हाला कानाची किंमत ही बहिऱ्या व्यक्तीच सांगू शकतो. तुम्हाला अगदी ज्याला कसलाही गंध येत नाही तोच नाकाची किंमत सांगू शकतो. ज्याला तोंडात जीभ नाहीये, ज्याच्या काही कारणामुळे त्याला खाता येत नाही, तोच जिभेची किंमत सांगू शकतो. आणि ज्याला संवेदना म्हणजे ज्याला स्पर्श, ज्याला त्याच्या संवेदना आहे, तोच त्वचेची किंमत सांगू शकतो. आणि याच लोकांना खऱ्या अर्थाने
ज्यावेळेस ज्या अवयवाची किंमत माहिती असते त्यावेळेस त्याला मनाची किंमत कळते आणि या पंचेंद्रियाच्या संपूर्ण वर्तनावर आपलं मन वावरतं आणि आपलं मन ठरवतं की काय योग्य आणि काय अयोग्य. जर तुम्ही ह्या पंचेंद्रियांना नियंत्रित ठेवून काय योग्य आणि काय अयोग्य या प्रत्येक गोष्टीत त्याला जर चांगलं पाहायला लावलं, त्याला चांगलं ऐकायला लावलं, त्याला चांगला श्वास घ्यायला लावला, त्याला चांगलं खायला लावलं, तर नक्कीच तुमचं मन हे स्थिर राहील आणि तुम्हाला अगदी आनंदी आनंद मिळेल. याचा आणखीन एक गोष्ट जर याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर एक छोटंसं उदाहरण देतो खाण्याच्या बाबतीत. आता जर तुम्ही जिभेला जर चटकदार खाण्याची सवय लावलेली असेल तर तुम्हाला पानचट सपक हे आवडणारच नाही. परंतु त्या अशा चटकदार खाण्यामुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याची जर तुम्ही जाण ठेवली तर आरोग्यामुळे होणारं जे दुःख आहे ते नक्कीच तुमचं टळू शकतं. म्हणून जर तुम्ही ह्या जिभलीचे जे चोचले आहेत चटक खाण्याचे ते जर नियंत्रणात आणले तर तुम्हाला दुःख होण्याचं कारणच नाही आहे. म्हणून पंचेंद्रियाला नियंत्रणात ज्या वेळेस तुम्ही आणताल त्यावेळेस आपोआपच तुमचं मन नियंत्रणात राहील आणि जर मन नियंत्रणात राहिलं तर त्याला स्थिरता मिळेल आणि तुमचं आयुष्य अगदी सुखासमाधानानं भरून जाईल. हे या ठिकाणी गरजेचं आहे. आता याच्यात थोडासा दुसरा भाग असा आहे की ह्या पंचेंद्रियाने घेतलेले अनुभव हे तुमचे असतात आणि अनुभव हे कुठूनही उधार घेता येत नाही. जसं तुम्ही एखाद्या लायब्ररीमधून पुस्तक उधार आणू शकतात, एखाद्याकडून पैसे उसने उधार घेऊ शकतात किंवा एखाद्या बँकेकडून लोन उधार घेऊ शकतात. पण तुमचे स्वतःचे जे अनुभव आहेत पंचेंद्रियाद्वारे तुम्हाला मिळालेले ते कुठल्याही जगात तुम्हाला उधार मिळत नाहीत. ठीक आहे, तुम्ही एखादा संत वाचताल, त्यांची पुस्तके वाचताल, तुम्ही कबीर वाचताल, तुम्ही गौतम बुद्ध वाचताल, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचताल, तुम्ही महात्मा फुले वाचताल, शाहू वाचताल, छत्रपती शिवाजी महाराज वाचताल. परंतु ह्या वाचल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळू शकते, पण त्याच्यामध्ये जे अनुभव आहेत ते अनुभव घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला तशा पद्धतीने या पंचेंद्रियाद्वारे वागावं लागेल. त्याच वेळेस तुम्हाला ती अनुभूती मिळू शकते. याच्यासुद्धा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एखादा तुमच्या शेजारी तुम्हाला तहान लागली आणि तुमच्या शेजारी एखादा पाणी पिला, तुमची तहान भागली का? नाही. याचा अर्थ काय? तुम्हाला माहिती एका पुस्तकात लिहिलेलं आहे की तहान लागल्यानंतर पाणी पिल्यानंतर तो तृप्त होतो. हे कुठल्या तरी पुस्तकात लिहिलंय, परंतु खऱ्या अर्थानं दुसऱ्यानं समजा पाणी पिलं तर तुम्ही तृप्त होऊ शकतात का? तुम्हालाच पाणी प्यावं लागेल. एखाद्याला भूक लागली तर त्यानं तो ज्यावेळेस जेवण करेल त्यावेळेस त्याचं पोट भरेल. हे कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला कुणाच्या अनुभवातून सुद्धा सांगितलं जाईल. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला भूक लागेल तुम्हाला त्याच वेळेस कळेल की मला जेवल्यानंतर माझ्या भुकेची तृप्ती होते. म्हणजे हा झाला अनुभव. म्हणजे कुठलीही जगातली गोष्ट ही अनुभव जो असतो तो तुम्ही उधार घेऊ शकत नाहीत. आणि हा अनुभव येण्यासाठी या पंचेंद्रियांना नियंत्रित ठेवून जर तुम्ही कार्य करीत राहिलात तर तुम्हाला अनुभव किंवा अनुभूती ही स्वतः येईल. तुम्ही अगदी आनंदाने जीवन जगाल आणि तुम्हाला सुख मिळेल. हे या ठिकाणी मी सांगू शकतो. आज आपण येथे थांबू. धन्यवाद. नमस्कार.